नमस्कार बहिणींनो, आज आपण महाराष्ट्रातील महिलांसाठी खूप महत्त्वाची योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलची ताजी अपडेट समजून घेणार आहोत. आज आहे 16 मार्च. ओके, या योजनेबाबत काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत, ते आपण एक एक करून बघून घेऊयात. आता पहिली जी अपडेट आली आहे, न्यूज आली आहे, ती म्हणजे फेब्रुवारी मार्चचे पैसे एकत्र मिळणार. फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते हे एकत्र मिळू शकतात. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला किती मिळतात? 1500 रुपये दिले जातात. ओके, म्हणून जर 2 महिन्यांचे पैसे एकत्र आले तर लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होऊ शकतात, म्हणजेच की फेब्रुवारी मार्च. ओके, आणि सरकारकडून ही रक्कम कशी दिली जाते? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTद्वारे थेट बँक खात्यात जमा केली जाते. म्हणजेच की जर तुमचं DBT आहे, बँकेमध्ये केला आहे तुम्ही DBT आणि KYC तुमची कंप्लीट आहे, तर तुम्हाला निश्चितच हे वितरण पैसे येतील. ओके, आता दुसरी अपडेट ह्याविषयी सांगायची झाली, न्यूज सांगायची झाली, KYC करणे अनिवार्य आहे. बेसिकली दुसरी महत्त्वाची अपडेट या संदर्भातच आहे. योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी KYC करणे आता अनिवार्य केले आहे. ज्या महिलांनी अजून KYC पूर्ण केलेले नाही त्यांनी 31 मार्च 2026पर्यंत ते पूर्ण करणे आवश्यक आहे. जर KYC केली नाही तर पुढील हप्त्यांचे पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणून सरकारकडून सर्व लाभार्थी महिलांना लवकरात लवकर KYC पूर्ण करण्याचे आवाहनसुद्धा परत एकदा करण्यात आले आहे. ओके, आता तिसरी अपडेट थोडीशी महत्त्वाची आहे. ओके, बेसिकली काही महिलांची नावे यादीतून काढली आहेत. ओके, अलीकडेच सरकारकडून या योजनेची तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि या तपासणीमध्ये अर्जांमध्ये खालील समस्या आढळल्या. कुठल्या? चुकीची माहिती दिलेली, कागदपत्रे अपूर्ण होती, योजनेच्या अटी पूर्ण नव्हत्या केलेल्या. अशा कारणांमुळे खूप सारे महिलांची नावे लाभार्थी यादीतून काढण्यात आली आहेत. म्हणून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांनी आपली माहिती योग्य आहे का ते एकदा तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. ओके, आता चौथी अपडेट म्हणजे कोणाला मिळतो हा लाभ? आता थोडक्यात समजून घ्या की योजनेचा लाभ कोणाला मिळतो आणि कोणाला मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आणि मुख्य अटी अशा आहेत याच्या की महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी. ओके, ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ती महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी, वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. या अटी पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. ओके, म्हणूनच महिलांना लाडकी बहीण योजनेबाबत सध्या या 3 महत्त्वाच्या अपडेट्स आल्या आहेत. ओके, पहिली म्हणजे फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे एकत्र मिळण्याची शक्यता आहे. दुसरी म्हणजे 31 मार्चपर्यंत KYC करणे आवश्यक आहे आणि तिसरी अपडेट न्यूज सांगायची म्हणजे अर्जातील माहिती योग्य असणे महत्त्वाचे आहे. ओके, जर तुम्हाला अशा सरकारी योजना, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्ट अपडेट्स मराठीत समजून घ्यायचे असतील माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. ओके, धन्यवाद.